हॅलो, गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आपण इंग्रजी ग्रामर मधला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आज शिकणार आहोत की जो टॉपिक तसा खूप सोपा आहे, पण याच्यावरती बऱ्याच परीक्षेला बऱ्याच वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर हे प्रश्न कसे विचारतात किंवा कशा प्रकारे आपण अभ्यास करायचा हा इथं पार्ट पाहूया. की जो पार्ट आहे इंग्लिश ग्रामर मधला यूज नॉट ओनली बट आल्सो. आता हे जे कन्स्ट्रक्शन आहे ते एवढी सोपी आहे की त्यामध्ये एवढा आपल्याला अडचण येत नाही. पण प्रॉब्लेम काय होतो की बऱ्याच वेळा जर तुम्हाला कन्फ्युजनचे वाक्य दिले, कन्फ्यूज करणार की त्या ठिकाणी नॉट ओनली बट आल्सो नेमकं कुठं वापरायचं किंवा स्पर्धा परीक्षेला कॉम्पिटिटिव्ह एक्झामला असे काय वाक्य देतात की त्यामुळे नेमकं कोणतं वाक्य चूज करायचं हा प्रश्न पडतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रथम पहिल्यापासून यूज नॉट ओनली बट आल्सो हे जे कन्स्ट्रक्शन आहे ते आपण थोडक्यात शिकण्याचा प्रयत्न करूया. त्या ठिकाणी बघा, यूज नॉट ओनली बट आल्सो ह्या कन्स्ट्रक्शनचा अर्थ असा आहे फक्त हेच नाही तर ते सुद्धा. जसं मी म्हणतोय की आय कॅन टीच इंग्लिश, आय कॅन टीच कराटे, आय कॅन टीच नॉट ओनली इंग्लिश बट आल्सो कराटे. तर ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, जो पहिला नियम आहे त्याचा पहिला प्रकार आहे की अशा प्रकारचे वाक्य आले तर कशा प्रकारे उत्तर द्यायचं. ते जे चार प्रकार असतात तर ते चार प्रकार आपण इथे पाहूया. त्यातला प्रकार एक असा आहे की करते समान मात्र क्रियापदे भिन्न. करते समान मात्र क्रियापदे भिन्न. जर दिलेल्या वाक्यामध्ये जर कर्ता समान असेल आणि क्रियापदे जर भिन्न असतील तर अशा वाक्यामध्ये कशा रीतीने वापर करायचा. करते समान मात्र क्रियापदे भिन्न. आता पहा, हे वाक्य आपण प्रथम समजून घ्या. करते समान कसं असतं त्या वाक्यामध्ये आणि क्रियापदे कशी भिन्न असतात. तुम्हाला समजण्यासाठी एक सिंपल एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल एक सिंपल एक्झाम्पल पाहूया. फॉर एक्झाम्पल, ही लॅबड, हे लॅबड असं म्हणा. फॉर एक्झाम्पल he tended his plants. He tended his plants. He labored over his task. He labored over his task. असा एक्झाम्पल आहे. He tended his plants. He labored over his task. आता ह्या दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला नॉट ओनली बट आल्सो वापर करायचा आहे. त्या दिलेल्या वाक्यामध्ये आपण कशा रीतीने आपण नॉट ओनली बट आल्सो वापर करतो. ही टेंडेड हिज प्लांट्स, ही लॅबड ओव्हर हिज टास्क. ह्या वाक्यामध्ये पहिल्या वाक्याला कर्ता ही आहे, सेकंड सेंटेन्स सुद्धा कर्ता ही आहे. ह्या वाक्याला क्रियापद टेंडेड आहे, ह्या वाक्याला क्रियापद मात्र लेबर्ड आहे. म्हणजे कर्ते समान झाले मात्र क्रियापदे भिन्न आहे. अशा वाक्यामध्ये काय करायचं, नॉट ओनली हे पहिल्या क्रियापदापूर्वी वापरायचं आणि नंतर जो भाग समान आला आहे त्या ठिकाणी बट आल्सो वापरायचं. म्हणजे पहिल्या पदाकरता कोण आहे ती आहे तर हे असं लिहायचं. नंतर ह्या करता हे आहे तो काढून टाका. आता या ठिकाणी टेंडेड हे क्रियापद आहे आणि इकडे लेबर्ड आहे, तर मग ह्याच्यामध्ये नॉट ओनली वापरायचं. कारण जिथं भिन्न जाईल तर नॉट ओनली वापरायचं. ही नॉट ओनली टेंडेड हिज प्लांट्स. आता जो भाग काढून टाकलेला आहे त्या ठिकाणी बट आल्सो labored over his task. But also labored over his task. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये काय आहे, he tended his plants, labored over his task. He not only tended his plants but also labored over his task. हा झाला पहिला कर्ता. कर्ते समान आणि क्रियापद भिन्न असतील. आणखी एक एक्झाम्पल घेऊया. She closed the door. She closed the door. She closed the door. She bolted it from outside. She bolted it from outside. She closed the door. She bolted it from outside. आता या वाक्यामध्ये बघा, पहिला पदार्थ शी आहे,
दुसऱ्या वाक्यात करता शी आहे. कर्ते समान आहेत, मग समान करता एकदाच घ्यायचा. पहिल्या वाक्यामध्ये शी करता घेतला, शी या ठिकाणी क्लोज आहे, त्या ठिकाणी बोल्टेड आहे. नॉट ओनली इथं वापरायचं. शी म्हणजे क्लोज द अबाउट, शी नॉट ओनली क्लोज द डोअर. इथं थांबायचं. जो भाग काढून टाकलेला आहे समान भाग त्या ठिकाणी बट ऑल्सो करायचं. बट ऑल्सो bolted it from outside. But also bolted it from outside. किती कन्स्ट्रक्शन सोपे आहे पहा. म्हणजे पहिली कन्स्ट्रक्शन आपण पाहिली, पहिला प्रकार पाहिला ते कर्ते समान मात्र क्रियापदे भिन्न. कर्ते समान आहे पण क्रियापद भिन्न असेल तर नॉट ओनलीचा वापर अशा प्रकारे करायचा. सेकंड प्रकार आहे, दुसरा प्रकार आहे, तो प्रकार असा आहे की कर्ते भिन्न मात्र क्रियापदे समान. किंवा पुढचा भाग असेल तो समान, मात्र क्रियापदे समान. कर्ते भिन्न मात्र क्रियापदे समान. आता या अर्थामध्ये काय बदल करायचं? कर्ते भिन्न मात्र क्रियापदे समान. क्रियापदे समान असतील किंवा पुढचा भाग कॉम्प्लिमेंटचा भाग असेल किंवा एक्स्ट्रा भाग असेल ऑब्जेक्टचा, तो कधी कधी समान असतो. मात्र आपला जोर ह्याच्यावर आहे कर्ते आणि क्रियापदे. फॉर एक्झाम्पल असा एखादा एक्झाम्पल आहे पहा, कर्ते समान आणि क्रियापदे भिन्न आहेत. फॉर एक्झाम्पल बाळू इज माय फ्रेंड. असं काही एक्झाम्पल आहे, बाळू इज माय फ्रेंड. सेकंड एक्झाम्पल आहे लाला इज माय फ्रेंड. लाला इज माय फ्रेंड. आता ह्या अर्थामध्ये आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो करायचं. पहिल्या अर्थामध्ये करता बाळू आहे, दुसऱ्या अर्थामध्ये करता लाला आहे, तर ते भिन्न आहेत. मग अशा वेळेस काय करायचं? जिथे भिन्नता आहे तिथे नॉट ओनली वापरायचं. मग ह्या बाळूच्या अगोदरच काय करायचं? नॉट ओनली. नॉट ओनली बाळू. आता भिन्न करता कुठे आलेला आहे? ते लाला. मग तो हा करता वेगळा आहे, त्यामुळे हा ड्रॉप करायची गरज नाही. नॉट ओनली बाळू पण कोण आहे? बट ऑल्सो लाला. आता हे सगळे समान आहे. इज माय फ्रेंड, इज माय फ्रेंड. ते काय डबल काय घ्यायची गरज नाही. मग ते डबल झालेला आहे बा, तो एकदाच घ्यायचा. मग नॉट ओनली बाळू बट ऑल्सो लाला इज माय फ्रेंड. येते का? तर एवढा सोपं पहा. बाळू इज माय फ्रेंड, लाला इज माय फ्रेंड. नॉट ओनली बाळू बट ऑल्सो लाला इज माय फ्रेंड. सेकंड एक्झाम्पल पहा. फॉर एक्झाम्पल प्राची इज क्लेवर. प्राची इज क्लेवर. फुल स्टॉप. मेगा इज क्लेवर. मेगा इज क्लेवर. प्राची इज क्लेवर. प्राची इज क्लेवर. मेगा इज क्लेवर. आता या दोन वाक्यामध्ये कर्ते भिन्न आहे. पहिल्या वाक्यात करता प्राची आहे, दुसऱ्या वाक्यात करता मेगा आहे. मग ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी भिन्नता आहे प्राचीच्या अगोदर नॉट ओनली वापरायचं. नॉट ओनली प्राची. नॉट ओनली प्राची. आणि ज्या ठिकाणी करता भिन्न आहे नॉट ओनली प्राची तिथे बट ऑल्सो वापरायचं. बट ऑल्सो. नॉट ओनली प्राची बट ऑल्सो मेगा. आता जो समान भाग आहे तो एकदाच द्यायचा. इज क्लेवर. इज क्लेवर. जो समान भाग आला आहे तो वगैरे असे शब्द असतात ते काढून टाकायचे. तर हा झाला विद्यार्थी मित्रांनो सेकंड प्रकार. म्हणजे नॉट ओनली बट ऑल्सो मध्ये चार प्रकार असतात. पहिले कर्ते समान क्रियापदे भिन्न, दुसरा आहे कर्ते भिन्न मात्र क्रियापदे समान. आणि आता जो तिसरा प्रकार आहे पहा, तो तिसरा प्रकार असा आहे की कर्ते समान व क्रियापदे समान. कर्ते आणि क्रियापदे वाक्यामध्ये समान असतात. अशा प्रकारे काय करायचं? तिसरा प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आहे प्रकार तिसरा कर्ते व क्रियापदे समान. कर्ते व क्रियापदे समान. जर दोन वाक्यांनी कर्ते आणि क्रियापदे जर समान असतील तर मात्र काय बदल करायचा? तर पहिल्या वाक्याला करता, दुसऱ्या पहिल्या वाक्याला करता क्रियापद, त्यानंतर आपण वापरायचं. कारण दोन वाक्याला कर्ते आणि क्रियापद समान आहेत.
फॉर एक्झाम्पल हे एक्झाम्पल आतापर्यंत अनेक वेळा स्पर्धा परीक्षेत पण आलाय आणि त्याने 12वीच्या बऱ्याचशा एक्झाम्पल्स आलेला आहे. वी हॅव लक्ष्मी, वी हॅव लक्ष्मी, वी हॅव लक्ष्मी, वी हॅव दुर्गा असे एक्झाम्पल आहे. वी हॅव लक्ष्मी, वी हॅव दुर्गा. आता पहा दिलेल्या आकारामध्ये पहिला पद कर्ता हुआ आहे, दुसरा पद कर्ता हुए. पहिल्या पदात क्रियापद हॅव आहे, दुसऱ्या पदात क्रियापद हॅव आहे. अशा प्रकारे काय बदल करायचा? तिथे लक्ष्मी आणि दुर्गा ही दोन गोष्टी भिन्न आहेत. पहिल्या वाक्यातलं काय झालं? समान भाग हुए आहे, त्या वाक्यात समान हुए. त्या वाक्यात हॅव आहे, त्या वाक्यात हॅव आहे. समान भाग काढतो. वी हॅव आता इथे लक्ष्मी आणि दुर्गा भिन्न आहेत, म्हणून त्या ठिकाणी नॉट ओनली करायचं. वी हॅव नॉट ओनली लक्ष्मी but also Durga. We have not only Lakshmi but also Durga. Or second example, I teach or I can teach. I teach English. I teach karate or karate. I teach karate. I teach English. I teach karate. आता ह्या उदाहरणामध्ये पहिला पद कर्ता आहे, दुसरा पद कर्ता आहे. पहिला पद क्रियापद टीच आहे, दुसरा पद क्रियापद टीच आहे. कर्ते आणि क्रियापद समान आहेत. अशा प्रकारे काय बदल करायचा? पहिल्या पदात आय लिहिणं, त्याला समान भाग करून टाकला. पहिल्या पदात क्रियापद लिहिणं टीच, दुसरा पद आहे ते काढून टाकलं. नंतर इथे इंग्लिश आणि कराटे लिहिणं आहेत, म्हणून त्या ठिकाणी नॉट ओनली इंग्लिश. नॉट ओनली इंग्लिश but also म्हणजे I teach English, I teach karate. I teach not only English but also karate. म्हणजे I teach not only English but also karate. तर हा विद्यार्थी मित्रांनो आपण इथे तिसरा प्रकार पाहिला आणि आपला चौथा प्रकार असा आहे की जर एकच कर्ता आणि एकच क्रियापद असेल तर अशा प्रकारे काय करायचं? एकच कर्ता आणि एकच क्रियापद असेल चौथा प्रकार आहे तो आहे एकच कर्ता व एकच क्रियापद. एकच कर्ता व क्रियापद म्हणजे जर दिलेल्या वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद असेल किंवा जर एक आणि एकच वाक्य असेल म्हणजे अशा वाक्यामध्ये एखादं केवळ वाक्य असतं किंवा एकच वाक्य दिलेलं असतं, एकच छोटं वाक्य असतं, असं वाक्य असेल तर एकच कर्ता व क्रियापद म्हणजे त्या दिलेल्या वाक्यामध्ये एकच वाक्य असेल तर अशा वाक्यामध्ये नॉट ओनली बटरचा वापर कसा करायचा? हा प्रकार तसा सोपा आहे, विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन होत नाही. फक्त ह्या पहिल्या 3 प्रकारामध्ये विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होत असतं. जे पर्याय देतात त्या पर्याय बऱ्याच वेळा कन्फ्युजन असतं. असा एक्झाम्पल आहे पहा, ही वॉज रिच अँड पॉवरफुल. ही वॉज रिच अँड पॉवरफुल. आता या काळात आपल्याला नॉट ओनली बटरचा वापर करायचा. ही वॉज रिच अँड पॉवरफुल. बरं, एकच वाक्य आहे, एकच कर्ता आणि एकच क्रियापद आहे. पुढचा एक्स्ट्रा आला जिथं बदल आहे अनेक गोष्टी आल्या. नॉट ओनली रिच बट ऑल्सो पॉवरफुल. तो रिच पण आहे पॉवरफुल पण आहे. या ठिकाणी कसं करणार आपण? तर ही वॉज रिच अगोदर रिच अँड पॉवरफुल म्हणजे ही वॉज नॉट ओनली रिच, नॉट ओनली रिच आणि ऍड काढून त्या ठिकाणी काय बट ऑल्सो पॉवरफुल. ही वॉज नॉट ओनली रिच but also powerful. या ठिकाणी आपण नॉट ओनली but also और सेकंड एक्झाम्पल आपण she was surprised, she was surprised and grieved. she was surprised and grieved. आश्चर्यचकित झाले होते त्याचबरोबर त्याला दुःख झालं होतं. she was surprised and grieved. आता ह्या कामानुसार बघा कर्ता आणि क्रियापद एकच आहे, फक्त दोन वेगळे शब्द आहेत, सरप्राईज आणि ग्रीव्ड. ह्या वाक्यामध्ये आपल्याला नॉट ओनली कुठे वापरायला लागेल तर शी वॉज सरप्राईज आणि ग्रीव्ड हे दोन शब्द वेगळे आहेत. शी वॉज नॉट ओनली सरप्राईज, शी वॉज नॉट ओनली सरप्राईज बट ऑल्सो ग्रीव्ड. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नॉट ओनली बट ऑल्सो
तर अशा रीतीने मी तुम्हाला एकदम हा भाग आय हॅव ट्राइड टू सिम्प्लिफाई हा ग्रामरचा पार्ट आहे तुम्हाला अत्यंत सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला समज असेल अशी अपेक्षा आहे. काय अडचण वाटली का असेल तर मला कमेंट करून सांगा. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब.